दारामध्ये आलेल्या साधूंची फेरी साधू त्या ठिकाणी दारामध्ये येऊन उभे होतात. ओ भगवती भिक्षा देवा, ओ भगवती भिक्षा दे. माहिती द्या त्यांच्याकडे. हिमालय पर्वतावरून आलेले साधू, या साधू करता टाळी वाजवा. ओम भगवती भिक्षा दे. हा चांगुना माता आतमध्ये गेली आणि भिक्षा घेऊन दारामध्ये येतोय. एखादी टाटी द्या हातामध्ये. भिक्षा घेऊन दारामध्ये येतोय. चला भिक्षुकाच्या पात्रामध्ये भिक्षा टाकणार. एवढ्यामध्ये साधू सांगतो, सांगू ना आम्हाला ही अन्नधान्याची भिक्षा नको. महाराज, हा सांगू ना. महाराज, तुम्ही अतिथी देव आहात. तुम्ही अतिथी देव आहात. त्याकरिता आम्हाला भिक्षा घालावी लागतोय. आम्हाला भिक्षा घालावी लागत. ती भिक्षा तुम्ही मान्य करा. तेव्हा साधू विचारतो, सांगू ना आजच्या इच्छेनुसार तुम्हाला भिक्षा वाढावी लागेल. सांगू ना घ्या. महाराज, काय आहे तुमची इच्छा? बोला तर. तुमची इच्छा मी पूर्ण करेन. तेव्हा साधू हसायला लागला. सांगू ना मी जे मागेल ते तू देशील ना? मी जे मागणार ते तू देणार ना? होय महाराज. मी वचन देते. वाजवा टाळी. त्यावेळी साधूला आनंद झाला. साधू म्हणतोय, तर सांगू ना आम्हाला ह्या अन्नधान्याची भिक्षा नको. तुझ्या पैशा पाण्याची भिक्षा नको. आम्हाला मांस शिजवून तुला जेवण घालावं लागेल. महाराज, सांगू ना महाराज, तुम्ही तर तपस्वी साधू दिसत आहात. आणि हे अवघड वाक्य आमच्या दारामध्ये कशाला बोलता? नाही तर माझी चेष्टा तर करत नाही ना? साधू म्हणाला, नाही सांगू ना. आम्हाला तुझ्या पुत्राचा मांस पाहिजे. सांगू ना माताला. एकदम धक्का बसला महाराज. त्याच स्पर्शामध्ये सांगू ना माता म्हणतोय, महाराज असं काय मागता?
असं तसंच काय मागता? काय मागता? मला मला एकुलता एक पुत्र आहे. एकुलता एक पुत्र आहे. मी माझ्या पुत्राची माझ्या पुत्राची भिक्षा कशी वाटू? भिक्षा कशी वाटू? साधू म्हणतोय, चांगुला चांगला लक्षात ठेव, लक्षात ठेव. साधूला दिलेला वचन आहे. साधूला दिलेलं वचन आहे. तू जरी वचन पूर्ण केले नाही वचन पूर्ण केलं नाही तर सत्वहरण करणार. चांगुला मातेला विचार पडला, काय करावं? पुत्र भोजन करता दिलं नाही तर आमचं सत्वहरण होईल. कारण मी दिलेलं वचन आहे, साधूच्या वचनामध्ये मी गुंतलेली आहे. एक तर मालक घरी नाही, मी काय करू? खूप विचार आला चांगुणाला. विचारामध्ये साधू महात्म्याला विनंती करतोय, महाराज तुम्ही जे काही मागाल ते मी द्यायला तयार आहे. तुम्ही जे काही मागाल ते द्यायला मी तयार आहे. पण माझ्या पुत्राच्या मांस मी कसं खाऊ घालू? नाही देणार महाराज. लक्षात ठेव चांगुला. लक्षात ठेव चांगला. आम्ही निघतोय, पण तुझे सत्वहरण करून देतो. लक्षात ठेव. क्रोधामध्ये निघाले साधू. देवा निघा, जातोय चांगुलावरी. हा साधू धाडकन निघतोय प्रवासाला. साधू जाण्याचं बघितलं चांगुनाने आणि विनंती करतोय, महाराज ओ महाराज असं रुसून जाऊ नका. परत या महाराज. ओ महाराज दाराकडे परत या. विनंती करतोय चांगुना. दारामधून हाक देतोय साधूला आणि तेच साधू पुढे चांगुनाच्या श्रीयाळ राजांच्या दारामध्ये चालत आहे. बोल चांगुना. काय म्हणते? दिलेला वचन तुला पूर्ण करायचं आहे की नाही? होय महाराज. कारण वचन जाईल. कारण प्राण गेलं तरी चालेल, पण मी तुम्हाला दिलेला वचन भंग होऊ देणार नाही. साधू महाराज हसायला लागले. सोबत आणलेल्या चांगुला मातेच्या दारामध्ये तीनही साधू तिथं बसलेले आहे. पण चांगुला मातेने साधूला वचन दिलं खरं, पण चांगुलाच्या मनात विचार येऊ लागले आणि त्या विचारामधून व्याकुळ झाली चांगुला. काय करावं? साधूला पुत्र भोजन खायला घातलं नाही तर सत्वहरण होतं. सिरियाळ राजा दारामध्ये आले. राजा चांगुनाचं स्मित चेहरा पडलेला विचारा करणारी ती चांगुना साधूला नमस्कार केलं सिरियाळाने.
आणि आतमध्ये गेले. चांगुना विचार करत होती. तेव्हा श्रीयाळ राजा विचारतो आहे, चांगुना 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 कुठले साधू आहे? कुठले साधू आहे? साधूचा पत्ता देतोय चांगुना. तेव्हा चांगुना सांगू लागली मालकाला, महाराज महाराज हे वाटसरू आलेले आपल्या दारामधले साधू हे आहे. वाटसरू आलेले आपल्या दारामध्ये साधू साधू आहे. आहेत. मी अतिथी देव म्हणून मी अतिथी देव म्हणून त्यांना भिक्षा दिली, त्यांना भिक्षा दिली, पण त्या भिक्षेचा त्यांनी स्वीकार केलेला नाही. त्या भिक्षेचा त्यांनी स्वीकार केलेला नाही. मला मला करता पुत्र मागत आहे. भोजनाकरिता पुत्र मागत आहे. त्याचाच विचार करतोय महाराज. त्याचाच विचार करताय महाराज. एकुलता एक चिडियाबाळ, एकुलता एक चिडियाबाळ कसा मी त्यांना भोजनामध्ये घालू, कसा मी त्यांना भोजनामध्ये देऊ. आणि त्यावेळी चांगुना चिडियाबाळ खेळ खेळण्याकरता बाहेर निघाला. छोट्या छोट्या लेकरांमध्ये खेळ खेळत आहे. चिडिया राजाने सांगितलं, अगं धर्म व्यक्ती साधू दिसतोय, धर्म भेटते साधू साधू दिसत आहे. साधू दिसत आहे. अगं अगं हे साधू हे साधू जसे बोलत जसे बोलतो तसंच करतात. तसेच करतात. आपण त्यांना तो पुत्र भोजना करता दिलं नाही. आपण भोजना करता पुत्र दिलं नाही, भोजना करता पुत्र दिला नाही, तर आपला धर्म धर्म निरर्थक होईल. निरर्थ होईल. होईल. आपले सत्व हरण होते. आपले सरळ हातवा होईल. सत्व हरण करते. सत्व व हरण करते. हरण करतील. आपण त्यांना भिक्षा वाढण्याची तयारी करूया. भिक्षा वाढण्याची तयारी करूया. चांगुना आता पाहतो बाळाला दारामध्ये साधू बसलेले आहे, आणि चांगुना पुत्राचा शोध घेण्याकरता निघाली. ऐसी कळवळ्याची जाते करेला चांगुना होता घराच्या बाहेर निघाली महाराज, आणि घरामधून त्या ठिकाणी बाळाला बाहेर जाऊन आवाज मारतोय, बाळा चिलैया चिडैया कुठे आहे रे, कुठे आहे रे, कुठे शोधू मी, कुठे शोधू मी, चिलैया चिडैया आवाज मारतो आई. खेळ खेळणारा चिलैया बाळ चांगुना मातेकडे धाव घेतलं. आई मला आवाज देताय का ग, मला आवाज देताय का ग. चांगुना माता म्हणतो, होय बाळा, होय बाळा, मीनच आवाज मारलाय तुला. मीच तुला आवाज दिलं, कारण आपल्या घरी साधू महाराज अतिथी म्हणून आलेले आहे. ये बाळा. एवढं आई बोलली. हात पकडल्यानंतर चिलैया बाळाला आतमध्ये घेऊन येतोय, आणि आईच दुःखामध्ये लोटांगण घालणारी ती चांगुना माता बाळाला सांगत आहे, दृष्ट पापी नवीना कधी माझ्या मनात वाटत नव्हतं रे बाळा,
अतिथी साधूच्या जेवणा करता आज कारण तुझे मला बलिदान देऊन त्यांना भोजन घालायचं आहे. तेव्हा चिलिया बाळाला शिर्याळ राजा त्या ठिकाणी पकडतोय. आतमध्ये त्या ठिकाणी त्यावेळी साधू उभा होतोय. सांगू ना सांगू ना किती वेळ आहे तो? किती वेळ आहे भोजनाला? कारण आम्हाला भूक लागलेली आहे. आम्हाला भूक लागली, आम्ही सकाळपासून निघलो. म्हणजे उपास नाही सोडला का तुम्ही? एकादशी अजून सुटायची नाही. बापरे, कडकडूनच भूक लागलेली आहे का बाबा. साधू क्रोधामध्ये उभे झाले. सांगू ना सांगू ना वेळ लावू नको. वेळ लावू नको. आताच्या आता आताच्या आताच तुला भोजन कर. तुला तुला तयारी करावी लागेल तयारी करावी लागेल आणि आणि न रडता न रडता बाळाचं बाळाचं मांस शिजवावं लागेल. आज शिकवावं लागेल. तुझी बघालेली चालू ना. त्या स्थिर अवस्थेमध्ये घरामध्ये जातोय. चिलैया बाळाला त्या ठिकाणी जवळ घेतलं आईने आणि कुरवाटू लागली बाळाला. बाळा बाळा चिलैया चिडैया किती सुंदर रूप आहे रे तुझं. किती सुंदर रूप आहे रे तुझं. बाळा बाळा आता आता या या दृष्टहीन आईच्या हातून दृष्टहीन आईच्या हातून तुझा प्राण जातोय. तुझा प्राण जातो. काय करू बाळा? काय करू बाळा? धर्म कार्याकरता धर्म कार्याकरिता धर्माला जागवण्याकरता धर्माला जागवण्याकरिता तुला मला पुत्र म्हणून भोजन द्यावं लागत आहे. पुत्र म्हणून भोजन द्यावं लागत आहे. बाळा बाळा आई विनंती करतो. काकुळतेला आलेली आईने मालकाला सांगावं. सिरियल राजाने 2 हात पकडले बाळाचे. हा दुःख कुणाला सांगावं? देवाला विनंती करतो. दोन्ही हात जोडले आणि चांगुला माता त्या देवाची प्रार्थना करून सांगत आहे, देवा देवा काय प्रसंग आणला रे आमच्यावरती. काय प्रसंग आणला रे आमच्यावरती. एकुलता एक पोटचा रे गोळा, येई कळवळा मातेला. पित्याने धरले दोन्ही हात, साधू बसले श्रियाळाच्या दारात. भोजन मागती चिलया बाळाचं. मास त्यावेळी चांगला सांग, तू जरी आता पुत्राचं भोजन वाढत नसेल तर आम्ही निघून जातो. साधू कडक होते. साधू तेज क्रोधामध्ये आले आणि क्रोधाच्या नित्यमान तेजामध्ये बोलत आहे चांगुनीला. सांगू ना बोल, हो, किती वेळ आहे भोजनाला? किती वेळ आहे भोजनाला?
लावू नको. वेळ लावू नको. बसले साधू. थांबा महाराज, तयारी चालू आहे. थांबा महाराज, तयारी चालू आहे. त्यावेळी बाळाला घेतलं हातामध्ये आणि बाळाने हात जोडलं आई बाबा पुढे. आई बाबाकडे पाहून चिडिया बाळ म्हणतोय, आई बाबा आई बाबा दुःख करू नका. दुःख करू नका. एका एका साधूच्या भोजना करता एका साधूच्या भोजना करता माझ्या देह समर्पित होत असे. माझ्या माझा देह देह जात असेल जात असेल तर तर मला मला तुम्हाला मला खूप मोठं पुण्य होईल. खूप मोठं पुण्य होईल. टाळी वाजवत सूर्या बाळ सांगतो. आई बापाच्या हृदय त्या ठिकाणी दरवेळेसवाना झालं आणि आई बाप तिथे धडधडे रडतो. चांगुना सिरियाळ राजा दोन्ही हात पकडले आणि चांगुनाने हातामध्ये महाराज सुरी घेतोय. ऐका ओ ऐका तिचा गुणाना कसा या बाळ तो मारी तोटा. ऐका हो ऐका तिचा गुणाना कसा या बाळ तो मारी लाटा. डोळ्याच्या शेर कापलं जड शिक्यावरती ठेवलं आणि त्या देहाच्या मासर खलामध्ये कांडत आहे आणि चांगुना माता तिथे बाळाच्या स्वरूपाचं गुणवर्णन करतोय. दृष्ट पापी रवीना नाही गेले तुझे बाळा बाळाचा स्वरूप श्रीयाळाच्या राज्यामध्ये बसलेले दरबारामध्ये साधू माता चांगुना त्या ठिकाणी बाळाच्या स्वरूपाला आठवत आहे. बाळा तुझे रूप
भाजी मांडायला लागली. त्या बाळाच्या शरीराचा मांस शिजवतो आहे आई. डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. शिर्याळ राजा त्या ठिकाणी बघून साधूकडे जाऊन थांबलाय. साधूची समस्या घालवतो. महाराज बसावं थोडा वेळ आता. धीर धरा. तिकडे चांगुना माता बाळाचा मांस शिजवण्यामध्ये लीन झाली. डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहत आहे. साधूने सांगितलेल्या नियमानुसार तो स्वयंपाक तिथे तयार करू लागली. ते भाजी ते मांडली पाणी स्वयंपाकाची तयारी झाली. जेवणाकरता ताट वाढले. आणि चांगुना माता साधूची पंगत वाढू लागली. भोजन वाढले. साधूची अन्न घातले. हात मारे बाबा साधू श्रियाळे. चांगुना तुझ्या पतीलाही आमच्या पंक्तीमध्ये बसावं लागेल. सांगू ना तुझ्या पतीलाही आमच्या सोबत जेवावं लागेल. तेव्हाच तेव्हा आम्ही जेवण करणार. तेव्हाच आम्ही जेवण करणार. नाहीतर निघून जातो. तुला सांगून मातेला वाटलं बसा नको राहू. बसा साधू. सांगूना माता म्हणतो महाराज बसा. तुमची आज्ञा असेल तर त्यांना बोलावते. तुमची आज्ञा असेल तर त्यांना बोलावतो. पण महाराज पुत्राचे मांस कसे खातील हो? पुत्राचे मांस कसे खातील हो? एवढी परीक्षा नका बघू आमची. एवढी परीक्षा नका बघू आमची. तेव्हा शिर्याळ राजाला सोबत घेतलं. बसवलं जेवणा करता. त्याच पंक्तीमध्ये बसलेला शिर्याळ राजा पात्र वाढलं. आणि पात्र वाढून त्या ठिकाणी साधूची पंगत
घालू लागली. वाळतो आहे जीवन, डोळ्याच्या अश्रू पुसल्या, नैनातून वाहते धारा, गैवरला कंठसारा. सर्व कंठ दाटून आलेला आहे. त्यावेळी साधू विचार करतात, साधूचा घेऊन वेश आले श्रीराच्या हो द्वारात. साधूचा घेऊन वेश आले श्रीराच्या हो द्वारात. करायच्या अगोदर साधू विनंती करतात, आम्हाला साधू जेवू नका, पुत्राची शीर आणण्याकरता चांगुना मातेला विनंती करतो. पुत्राची शीर एका पात्रामध्ये तिथे ठेवायला पार पाडलं आणि त्याच वेळी भोजनाच्या पंक्तीमध्ये बसलेले साधू म्हणतात, चांगुना सांगोना कुठे ते बाळाचे घर, काय तुझे बाळाचे घर, आण लवकर. आण लवकर. चांगुना मागता जातोय. शीर आणि धरला साधूच्या पुढे आणून तिथे ठेवतोय. त्याच क्षणामध्ये देवाजी देव म्हणाले, सत्य स्वरूप तिथे प्रगट करतोय.